नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, मालिकेमध्ये आता आपल्याला बघायला मिळतंय की अद्वैत आणि कला हे दोघेही कोकणामध्ये आता हरवलेले असतात आणि त्याच्यानंतर ते एका गावात गेलेले असतात. तिथे गेल्यानंतर गावातल्या सगळ्या रीतीभाती ते पूर्ण करत असतात आणि त्यातच ते दोघेही ताडी प्यायलेले असतात आणि त्याच्यामुळेच दोघेही आता ताडीच्या नशेमध्ये झिंगलेले असतात. आणि मग जे होतं ते मात्र आपण आता बघितलंय की कशा प्रकारे अद्वैत आणि कला दोघेही एकमेकांच्या फारच जवळ आलेले असतात. आणि मित्रांनो, आता कला आणि अद्वैत हे दोघेही इतके जवळ आलेले असतात की ते दोघेही सोबतच झोपलेले असतात. आणि मात्र जेव्हा आता सरोज येते आणि बघते तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघेही एकमेकांना मिठी मारून झोपलेले असतात. आणि त्यावेळेस मात्र सरोज उठवते आणि म्हणते की अद्वैत. तेव्हा मात्र दोघेही उठून उभे राहतात. त्यावेळेस मात्र सरोजला प्रचंड राग येत असतो की कशा प्रकारे अद्वैत आणि कला दोघांनाही एकमेकांना चिटकून झोपलेले आहेत. आणि याच गोष्टीचा राग आता सरोजच्या डोक्यात असतो. आता सरोजला एक गोष्ट कळून चुकलेली असते की अद्वैत आणि कला हे एकमेकांच्या फारच जवळ येऊन गेलेत आणि मात्र जे नको व्हायला तीच गोष्ट झालेली असेल. आणि त्यामुळे आता मात्र सरोजला प्रचंड राग येत असतो कलाचा. सरोज पहिल्यांदा प्रचंड रागवते आणि म्हणत असते की अद्वैत, अरे पहिल्यांदा तुझा फोन लागत नव्हता, इतकी काळजी करत आहोत आम्ही इकडे, आणि तुझं काय रे, तू इकडं मात्र या कला सोबत मात्र बिंदास्त झोपलाय, तुला लाज नाही वाटत का? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई, अगं तू माझं ऐकून तर घे. सरोज मात्र आता काही ऐकून घ्यायला तयार नसते. सरोज म्हणत असते की मला माहिती आहे ना काय झालंय ते, हे मुद्दाम केलंयस तू. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही आई, अगं हे मुद्दामून नाही केलंय, हे जे काही घडलंय ते ऑटोमॅटिक घडलंय, ज्याच्यामध्ये आमचा काही दोष नाहीये. अगं प्रत्येकाकडे मदत मागण्याचा प्रयत्न केला आम्ही, परंतु आम्हाला कोणी मदत केली नाही. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या मात्र थांबत नव्हत्या आणि रात्री अपरात्री जंगलामध्ये आम्ही दोघे एकटे होतो. रात्री जंगलामध्ये कसे दिवस काढले आम्हाला आमचं माहितीये. परंतु त्याच्यानंतर आम्ही थोडीफार मदत घ्यायची ठरवली म्हणून या गावाकडे आलो. आणि मात्र आमचा फोन हा डिस्चार्ज होता आणि त्यामुळेच गावामध्ये एक उत्सव होता आणि तो साजरा करता करता मात्र आम्हाला भान नाही राहिलं. कारण की त्यावेळेस मात्र इकडे त्या उत्सवात आम्ही रमून गेलो आणि नंतरून झोपी गेलो आणि त्याच्यानंतर मात्र मला काही आठवत नाही, असं आता अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की अद्वैत, खोटं बोलू नकोस, जे झालंय ते मला कळालंय सगळं, तू आता काही बोलू नको, तू पहिल्यांदा घरी चल, मग मी तुझ्याकडे बघते, असं आता सरोज म्हणू लागते. तेव्हा आता सरोज काहीही न बोलता काहीही न म्हणता आता अद्वैत आणि कलाला घरी घेऊन जाते. विसरलात का? अहो, लाईकचं बटन दाबायला विसरलाय, तेवढं लाईकचं बटन लगेचच दाबा. सोबतच चॅनलच्या त्या सबस्क्राईब बटनावरती लाटणं पळपट तुम्हाला जे दिसेल ते फेकून मारा, फक्त ते बटन दाबलं गेलं पाहिजे. कलाचा ती राग करत असते कारण की कला आणि अद्वैतला तिने जवळ पाहिलेलं असतं. परंतु आता यानंतर जे काही घडणार आहे ते खरंच खूप भयानक असणार आहे. आता मात्र सरोजच्या डोक्यामध्ये खूप मोठा राग भरलेला असतो आणि त्याचमुळे आता कलाला मात्र ती त्या रागामध्ये नको ते बोलणार असते. सोबतच कलाला अद्वैतपासून आता कसं दूर करता येईल याच्यावरती आता सरोज काम करणार असते. सोबतच रोहिणीला आता प्रचंड राग आलेला असतो की मी जे काही प्लॅन केलं ते सगळे प्लॅन फेल गेले. जेव्हा अद्वैत आणि कला दोघांचा ऍक्सिडेंट घडवण्यासाठी तिने गाडीचे ब्रेक फेल केलेले होते ते सुद्धा मात्र आता तिला आठवत असतात आणि तरी सुद्धा हे दोघेही सुखरूप आहेत या गोष्टी जेव्हा तिला आठवतात तेव्हा मात्र आता प्रचंड तिला राग येत असतो. ती म्हणत असते की आता मी इतके प्रयत्न करून देखील मला काही यश मिळालेलं नाहीये. मी नेहमी जेव्हा प्लॅन केले तेव्हा ते फेल गेले. तेव्हा आता याच गोष्टीमध्ये रोहिणीही असते. आता जेव्हा सरोज घरी आलेली असते तेव्हा रोहिणी सरोजला भेटते आणि म्हणते, बघितलंच ना, तू तुझ्या डोळ्याने बघितलं ना जे काही झालं ते, आल्यानंतर तूच तर सांगितलंय. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की हो, मी बघितलं, अद्वैत आणि कला दोघेही एकमेकांना फारच जवळ चिटकून झोपलेले होते. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की अगं मग आता वाट कसली बघते, अगं तुला कळत नाहीये का, अगं अद्वैतला पूर्णपणे त्या मुलीने स्वतःच्या कंट्रोलमध्ये घेतले. आता मात्र कलाला सोडून तो अद्वैत काहीही करणार नाहीये. तुझा मुलगा तुझ्या हातातून गेलाय आणि तुला आता या गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात होईल. आता बघत राहा की तुझे काय हाल होता ते, आणि मी इतकं सांगत होते तरी सुद्धा माझं ऐकलं नाही आणि आता बघ
आता भोग तुझ्या कर्माची फळं, असं आता ती सरोजला म्हणत असते. सरोज म्हणत असते की रोहिणी, अगं काय बोलतेस तू हे? अगं मला काही कळत नाहीये का? तू मला काही सांगू नको, मला सगळं समजतं. आणि असं म्हटल्यानंतर सरोज रागातच तिथून निघून जाते. परंतु आता सरोज जेव्हा तिच्या रूममध्ये गेलेली असते, रोहिणी लगेचच पाठी मागे तिथे आलेली असते. रोहिणी म्हणत असते की सरोज, अगं तू काही करत का नाहीये? तुझं रक्त उफाळून उठत का नाहीये? तेव्हा मात्र सरोज म्हणते की माझी तळपायाची आग मस्तकाला जाते आज. रोहिणी, अगं तुला जे वाटतंय, तुला जे बोलते तू ते खरंय, परंतु आता करू तर करू काय मी? तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की माझ्याकडे एक प्लॅन आहे, तू आता तो प्लॅन फॉलो कर, नाहीतर मात्र तुझी घरातली जागा जायला वेळ लागणार नाही आणि या गोष्टीची जाणीव तुला व्हायला अजून किती वाट बघायची आहे, असं आता रोहिणी म्हणत असते. रोहिणी सरोजला म्हणत असते की हे बघ सरोज, अगं तू या गोष्टी समजून घे. आता अद्वैत आणि कला एकत्र येत आहे आणि आता तुला त्यांच्यामध्ये फूट पाडायची आहे आणि ही फूट पाडायला तुला भरपूर काही प्रयत्न करावे लागतील. मी आता जो प्लॅन सांगते तो जरा नीट ध्यान करून ऐक. तेव्हा सरोजलाही वाटू लागतं की आता मात्र कला आणि अद्वैत जर एकत्र आलेत तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मला आता काही करून अद्वैत आणि कलाला वेगळं केलंच पाहिजे. आणि तेव्हा मात्र आता रोहिणीचा प्लॅन आपल्याला ऐकला पाहिजे. तेव्हा आता रोहिणी सरोजला प्लॅन सांगू लागते. रोहिणी म्हणत असते, हे बघ, आपल्याला अद्वैत आणि कलामध्ये फूट पाडायची असेल ना, तर मात्र त्यांना एकमेकांविषयी गैरसमज निर्माण करणं फार गरजेचं आहे. दोघांच्याही मनामध्ये दोघांविषयी राग आणि द्वेष जर आपण निर्माण करू शकलो तर मात्र ही शक्य. तेव्हा आपण एक काम करू, आपण जेव्हा आता कला तशीही कॉलेजला जाणार आहे आणि तशीही ती आता घराच्या बाहेर जास्त असणार आहे, आपल्याला कलाचं कुठेतरी अफेअर आहे असं सांगावं लागेल आणि सोबतच त्यातूनच अद्वैतच्या मनामध्ये कलाविषयी खूप वाईट गोष्टी त्याच्या मनात घालाव्या लागतील. त्याच्याशिवाय मात्र आपल्याला हे शक्य नाही असं रोहिणी म्हणू लागते. आता सरोज म्हणते की ठीक आहे, आता या गोष्टीवरती जर आपल्याला काम करायचं असेल तर मात्र काहीसा वेळ द्यावा लागेल. त्यावेळेस मात्र आता त्या दोघींचाही प्लॅन ठरलेला असतो. सोबतच रोहिणी म्हणत असते की सरोज, अगं तुला फिरवणं लय सोपं आहे, परंतु माझ्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन आहे. कलाला तर कायमचंच या जगातून उठवण्याचा प्लॅन आहे माझा. त्यावेळेस मात्र सरोजच्या मनामध्ये कलाला कायमचं उठवण्याचा प्लॅन असतो आणि वेळ येताच सरोजच्या हातूनच हे तिला करून घ्यायचं असतं असं ती मनातल्या मनात म्हणत असते की तुझ्या हातूनच या कलाचा जीव मी घेणार, बघत राहा सरोज तू, असं आता रोहिणी म्हणत असते. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, कला, अद्वैत, सरोज, आबा यापैकी तुम्हाला सर्वात जास्त ऍक्टिंग कोणाची परफेक्ट वाटते आणि कोण सगळ्यात जास्त चांगलं आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये त्या व्यक्तीचं नाव टाका. दुसरीकडे मात्र आता सर्वजण जेवणासाठी बसलेले असतात. आबा म्हणत असतात की अरे अद्वैत, अरे तू इतका बेजबाबदार कसा वागू शकतो? अरे तू फोन नाही केला, काही कळवलं नाही. अरे गाडीचा ऍक्सिडेंट झाला, आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा मात्र आमच्या काळजाचं पाणी झालं होतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आबा काय झालं मी तुम्हाला सगळं सांगतो. मग आता अद्वैत घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो. अद्वैत सांगत असतो की गाडीचा ऍक्सिडेंट झाला कारण की ब्रेक लागत नव्हते, गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि त्यानंतर मात्र मग गाडी माझी एका झाडावरती आदळली. तेव्हा मात्र आम्ही दोघेही सुखरूप राहिलो, परंतु कलाच्या पायाला लागलं. कलाचा पाय दुखत होता तेव्हा. नंतरून तिचा पाय हळूहळू बरा होऊ लागला. परंतु मग जेव्हा तिला जरासं चालायला यायला लागलं तेव्हा मग आम्ही शेजारच्या गावामध्ये गेलो, कारण की आम्ही रस्त्यावरती खूप मदत मागण्याचा प्रयत्न केला तरी देखील काय आम्हाला मदत मिळत नव्हती. तिथे रेंजही नव्हती, तिथून फोनही लागत नव्हता जेणेकरून आम्ही तुम्हाला कळवू शकू की आमच्यासोबत काय झालंय. नंतर माझाही फोन बंद झाला आणि कलाचाही फोन बंद झाला. मग आम्हाला काही करता येईना. मग आम्ही शेजारच्या गावामध्ये गेलो. तिथे मात्र त्या गावातल्यांनी आमचं खूपच चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि त्याच्यानंतर तिथे एक उत्सव होता. त्या उत्सवामध्ये मी भांग प्यायलो. त्याच्यानंतर मात्र सर्व काही आता काही आठवतच नाहीये काय झालं काय नाही झालं ते. आता सर्वजण जेवणासाठीच बसलेले असतात. जेवणासाठी बसलेले असल्यानंतर कलाला मात्र आता उलट्या होऊ लागतात आणि कला आता उलट्या करण्यासाठी वॉशरूमकडे पळालेली असते. परंतु कलाला होणाऱ्या त्या उलट्या असतात त्याच्यावरून मात्र सर्वांनाच प्रश्न पडलेला असतो की कलाला नेमकं काय झालंय. आता मात्र रजनी म्हणत असते की नक्कीच गुड न्यूज आहे. तेव्हा मात्र आता रजनी फार खुश झालेली असते. रजनी कलाकडे जाते. कलाची अवस्था बघून ती मात्र बाहेर
खूप आनंदाने येते आणि म्हणत असते की आपल्या सर्वांना खूप चांगली न्यूज मिळणार आहे, आपल्या घरात आता कोणीतरी तिसरा व्यक्ती येणार आहे. असं म्हटल्यानंतर मात्र आता सरोजला पूर्णपणे धक्का बसलेला असतो आणि घरातच सगळ्यांनाच आनंद होत असतो. परंतु रोहिणी आणि सरोज या दोघांना मात्र चांगलाच हादरा बसलेला असतो, कारण की त्याला प्रेग्नेंट आहे असं आता रजनीचं म्हणणं असतं. आणि मात्र आता सरोजला प्रचंड राग आलेला असतो. रजनी म्हणत असते की कला कोरड्या उलट्या करते, याचा अर्थ कला प्रेग्नेंट आहे. तेव्हा मात्र आता अद्वैतला सुद्धा हादरा बसलेला असतो की हे झालं कसं. तेव्हा मात्र आता अद्वैतला असं वाटू लागतं की त्या रात्री नक्कीच काहीतरी जास्त झालं असणार आहे आणि त्या गोष्टीतूनच आता कला प्रेग्नेंट आहे. आता ही गोष्ट सगळ्यांनाच कळालेली असते घरामध्ये आणि मात्र आता सरोजला प्रचंड राग येऊ लागतो. आता अद्वैत सरोजकडे बघत असतो, परंतु सरोज रागानेच तिथून निघून जाते आणि मात्र आता अद्वैत आणि कला आबांना खूप आनंद होत असतो की कला प्रेग्नेंट आहे आणि अद्वैतला मात्र आता हादरा बसलेला असतो. अद्वैतकडून हे नकळतपणे झालंय असं आता अद्वैतला वाटू लागतं. अद्वैत आता स्वतःलाच खूप दोषी मानू लागतो आणि अद्वैत खूप विचार करू लागतो की हे कसं घडलं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र अद्वैतला कळत नसतं की आता काय करावं आणि काय बोलावं. परंतु आता कलाला मात्र सर्वजण खूपच आनंदाने कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत असतात, परंतु कलालाही माहीत नसतं की नेमकं तिला काय झालंय. जेव्हा तिच्याकडे ती प्रेग्नेंट आहे अशा दृष्टीने सगळे बघत असतात, तेव्हा मात्र तिच्या मनामध्ये खूप मोठं युद्ध निर्माण झालेलं असतं. तीही म्हणत असते की हे शक्यच नाहीये, हे असं झालंय कसं काय, आणि मला ज्या उलट्या होत आहे त्या मात्र आत्ताच का होऊ राहिल्यात मला, म्हणजे मी खरंच प्रेग्नेंट आहे का, त्यावेळेस वेगळं काही झालंय का आमच्यामध्ये. कारण की त्या दोघांनाही आठवत नसतं की त्या रात्री काय झालं नेमकं आणि आता ते दोघेही ते आठवण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे सरोज तिच्या रूममध्ये निघून आलेली असते. तेव्हा मात्र रोहिणी लगेच सरोजच्या आलेली असते आणि म्हणत असते की बघ, आता आपण फूट पाडण्याचा प्रयत्न करणार होतो, अगं तेही उपयोगाचं नाहीये. आता बघ, आता अद्वैत आणि कला जवळ यायचे तरी बाकी राहिलेत का. आता बघ त्यांच्यामध्ये सगळं झालंय आणि आता कला प्रेग्नेंट आहे. आता बघ, आता सगळं या घराचा जो ताबा आहे ना तो सगळा कलाकडे कसा जातो ते. आता तू तिला या जगातून जर उठवलं नाही तर मात्र खूप अवघड होईल, हे नक्की लक्षात ठेव. आता सरोज म्हणत असते की अगं जगातून उठवणं काही इतकं सोपं आहे का, तू मला सांग काय करावं लागेल आता. तेव्हा रोहिणी म्हणत असते की आपण एक प्लॅन बनवूया. आपण आता कलाला या जगातून उठवण्यासाठी भयंकर डेंजर प्लॅन बनवूया, त्याच्यामध्ये ती अडकेल आणि स्वतःच देवाघरी निघून जाईल. तेव्हा रोहिणी एक प्लॅन असतो तो आता ती सरोजला सांगते. सरोज म्हणते की ठीक आहे, आता ही कला जगता कामा नये, ही जर जगली ना तर माझं जीवन मुश्किल होईल असं आता सरोज म्हणत असते आणि म्हणत असते की आता या खरेला मी देवाघरी पाठवले नाही तर माझं नाव मी सरोज सांगणार नाही असं आता सरोज म्हणत असते. इकडे आबा आता अद्वैतला म्हणत असतात की अद्वैता, आता तुला मात्र कलाची काळजी घ्यावी लागणार आहे. कला आता 2 जीवांची झाली आहे. कला म्हणत असते की आबा अहो काय बोलताय. तेव्हा मात्र आबा म्हणत असतात की कला, तुला आता तुझी स्वतःची काळजी घ्यावी लागणार आहे आणि आता तू बाकी काही कामं करायची नाही, घरातली कोणतीही कामं करायची नाही असं आता आबा म्हणू लागतात. परंतु आबा म्हणत असतात की सगळे काही जबाबदारी आहे घरातली ती आता बाकीचे सगळे सांभाळतील, परंतु आता कलाला कोणीही काही काम सांगणार नाही आणि सर्वजण आता कलाची काळजी घेतील असं आता ठरलेलं असतं. अद्वैतला सुद्धा कळत नसतं. तेव्हा आबा म्हणत असतात की अद्वैता, आता तू कलाची फक्त काळजी घ्यायची, तुझी एवढीच ड्युटी. भले तुला ऑफिसला लेट झालं तरी चालेल, परंतु आता तू कलाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही बरं का. तेव्हा आता अद्वैतकडे पर्याय नसतो. अद्वैतही मान डुलवत असतो. आता सर्वजण जिथे आपल्या आपल्या रूममध्ये गेलेलं असतं, तेव्हा मात्र आता कला तिथे येऊन विचार करत असते की हे झालंय तर नक्की काय झालंय. तेव्हा मात्र अद्वैत तिथे येतो आणि म्हणत असतो की खरे काय झालंय तुला नेमकं. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अद्वैत, अरे मला माहित नाही काय झालंय, आता तू पण माझ्यासोबत होता, नेमकं त्या रात्री काही वेगळं होऊन गेलंय का आपल्यात. त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की मला काही आठवत नाहीये. तेव्हा कला म्हणत असते की मलाही काही आठवत नाहीये. तेव्हा मात्र कला म्हणत असते की आता मी आई होणार. तेव्हा मात्र आता अद्वैत म्हणत असतो काही बोलू नकोस
खरे मला अजिबात मान्य नाहीये हे जी गोष्ट झाली आहे ते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे पण अद्वैत, जी गोष्ट झालीये ती मान्य नाही असं कसं काय म्हणता येणार आहे, परंतु आता जे काही घडतंय ते काय वेगळं घडतंय का? त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, मला माहीत नाही, मला ह्या गोष्टी नको आहे इतक्या लवकर जीवनामध्ये, आणि मला अजिबात नाहीये या गोष्टी, आणि मला कळत नाहीये की हे कसं घडलंय ते. त्यावेळेस मात्र कला म्हणत असते कसं घडलंय म्हणजे आता जे काही घडलंय ते आपल्यातच घडलं असणार आहे आणि त्यातूनच हे सगळं झालं असणार आहे ना, आता कसं काय तू मागे हटू शकतो? तेव्हा मात्र आता अद्वैत तिथून चिडचिड करतच निघून जातो. तेव्हा मात्र इकडे बाहेर जेव्हा तो आलेला असतो तो फारच स्ट्रेसमध्ये असतो. तेव्हा सरोज त्याला येते आणि म्हणते की काय रे अद्वैत, तुला खरंच लाज वाटत नाही का? तू आतापर्यंत त्या मुलीचा राग करत होता आणि हे काय आहे, आता काय बघायला मिळतंय मला घरामध्ये हे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की आई नाही, अगं मला माहित नाहीये काय झालंय काय नाही ते, त्या ताडीच्या नशेत ना मला कळालंच नाही. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की म्हणजे हेच कर तू. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की नाही आई, अगं माझ्या डोक्यातही नव्हतं त्या गोष्टी काही, अगं मी तुला खरंच सांगतोय, अगं जे काही झालंय ना ते अनावधानाने झालंय. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की आता जे काही झालंय ते अनावधानाने जरी झालंय ना तरी सुद्धा आता तुझ्यावरती जबाबदारी आली आहे, आणि आता जे होणार आहे ते पण आता भोगायला तयार राहा. तेव्हा मात्र अद्वैतच्या डोक्यामध्ये सरोज म्हणत असते की अरे तुला त्या मुलीने फसवलं. आता ती सगळ्या गोष्टींची आठवण करून देत असते अद्वैतला, अद्वैतच्या मनामध्ये राग निर्माण करून देण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता अद्वैत या सगळ्या गोष्टी फक्त ऐकून घेत असतो, त्याच्यावरती काहीही बोलत नसतो. सरोजला असं वाटत असतं की मी याच्या मनामध्ये जर असा राग आणि द्वेष निर्माण करून दिला तर कदाचित हा अद्वैत चिडेल आणि कलाला घराबाहेर काढेल. परंतु अद्वैत आता जेव्हा एकट्यात विचार करत असतो तेव्हा मात्र तो विचार करत असतो की मला आता कलाची काळजी घ्यावी लागणार आहे. जे काही झाले ते अनावधानाने झाले, परंतु ते माझ्याकडूनच झालंय ना, आता मला कलाची मात्र काळजी घ्यावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत कलासाठी आता कॉफी घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो की आता मला कलाची काळजी घ्यायची आहे, तेव्हा मलाच सगळ्या कामं करावे लागतील, मला आता कलाला कामं करू द्यावी नाही लागणार, आता मला बाळाची आणि कलाची दोघांचीही काळजी घ्यावी लागणार आहे. आता अद्वैतला कला प्रेग्नेंट आहे ही गोष्ट मान्य झालेली असते आणि त्याने स्वीकारलेलं असतं की ठीक आहे, जी परिस्थिती आली आहे ती आता मी सांभाळून घेईल, आणि कलाला मात्र मला आता बायको मानावंच लागणार आहे, दुसरा पर्यायच नाहीये असं आता अद्वैत म्हणत असतो. तेव्हा मात्र कला जेव्हा बघते की अद्वैत तिच्यासाठी कॉफी घेऊन आलाय, ही गोष्ट आता मात्र कलाला सहनच होत नसते. ती म्हणत असते की हे कसं काय शक्य आहे? अरे चांदेकर, तू स्वतःचंही पाणी कधी न उचलणारा, स्वतःचाही पाण्याचा ग्लास कधी न आणणारा, आज माझ्यासाठी चक्क कॉफी घेऊन कसं काय आलाय? त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणत असतो की मी असंच नाही आलोय, तुझ्यासाठी तर अजिबात आलो नाहीये, परंतु तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ना त्याच्यासाठी आलोय, आणि आता गुपचूप हे सगळं करायचं, मला काही सांगायचं नाही. तेव्हा मात्र आता कलाला खूप चांगलं वाटू लागतं. कला म्हणत असते की अच्छा, नवरोबाला माझी काळजी आहे वाटतं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की मला उगच इरिटेट करू नको बरं का, नवरा म्हणून मी जे काही करतोय ना ते त्या बाळासाठी करतोय. आता घडली ती गोष्ट घडलीये, परंतु आता मला बाळासाठी काळजी तर घेणं गरजेचंच आहे ना. तेव्हा मात्र आता इकडे सरोजचा आणि रोहिणीचा प्लॅन ठरलेला असतो की कलाला या जगातून वरती ढगात पाठवायचं, आणि त्यासाठी सरोज आणि रोहिणी दोघेही आता काम करू लागतात, दोघेही बोलू लागतात. सरोजला आता एका गोष्टीची खूप काळजी वाटू लागते, जर कला प्रेग्नेंट राहिली आणि घरामध्ये जर तिचा वंश जर वाढला तर मात्र तिला या घराबाहेर काढणं शक्यच राहणार नाही. त्यावेळेस मात्र सरोज म्हणत असते की कलाला तर आपल्याला ढगात पाठवायचंच आहे, परंतु तिच्या पोटात जे बाळ वाढत आहे ते मात्र जगता कामा नये, आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. एक काम करू, आपण तिला जिन्यावरून ढकलून देऊ, जेणेकरून तिचं पहिल्यांदा ती प्रेग्नन्सी जाईल, आणि मग मात्र जे होईल ना ते आपल्या हातात असेल. जेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये टाकण्यात येईल त्यावेळेस मात्र आपण काहीतरी करूया, असं आता रोहिणी आणि सरोज दोघीही बोलत असतात. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की ठीक आहे, मग आता हे काम तूच कर, तुलाच ते व्यवस्थित जमेल. तुला आता मात्र तिला धक्का द्यायचा आहे वरून जिन्यावरून. ती खाली जेव्हा गटांगळा खात पडत येईल खाली, तेव्हा मात्र तिच्या बाळाला खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग कलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येईल. त्यावेळेस मात्र आपण हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या मदतीने कलाचाही काटा काढू, असं आता रोहिणी आणि सरोजने ठरवलेलं असतं. आता रोहिणी आणि सरोज एक प्लॅन करणार असतात, त्याच्यामध्ये कलाला त्यांना आता जिन्यावरून खाली ढकलायचं असतं. दुसरीकडे इकडे मात्र आता नैना टेन्शन मध्ये असते. नैनाच्या डोक्यावरती आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं की आता काय करावं काही कळत नाहीये.
हे पैसे जर मी नाही दिले, दुसरीकडे ती कलाताई प्रेग्नेंट झाली आहे आणि आता जर माझी प्रेग्नन्सी बाहेर आली तर मात्र माझं काही खरं नाही. मग माझं जे काही आहे ते सगळं घरच्यांना खरं कळेल आणि माझी हकालपट्टी होईल आणि कलाचं मात्र सगळं काळजी करायला लागतील. मी प्रेग्नेंट होते म्हणून या घरामध्ये राहू शकले आणि इतक्या ऐटीत वाढू शकले, नाहीतर मात्र माझं काही खरं नव्हतं असं आता नैना म्हणू लागते. नैनाच्या डोक्यात येतं की आता मला सुद्धा काहीतरी करावं लागेल, नाहीतर मात्र कलाताईलाच या घरामध्ये सगळ्यात मोठा मान मिळेल आणि माझं मात्र काही खरं राहणार नाही. माझी तर प्रेग्नेन्सी नाहीये, मी तर खोटी प्रेग्नेन्सी घेऊन इथं घरामध्ये वावरते आणि कला आता खरंच प्रेग्नेंट झाली. आता मात्र काही खरं नाहीये माझं. मला आता या घरामध्ये जर टिकायचं असेल ना तर कला प्रेग्नेंट राहून चालणार नाही. मला काहीतरी तर करावंच लागेल नक्की. आता मला पण काहीतरी केल्याशिवाय चैन पडणार नाही असं नैना म्हणू लागते. नैनाच्या डोक्यात एक प्लॅन येतो की मी कलाच्या दुधामध्ये काहीतरी मिक्स करून देईल जेणेकरून कलाचं ॲबॉर्शन होईल आणि मात्र मग कला काही करू शकणार नाही. या घरामध्ये सुद्धा तिला काही मान मिळणार नाही असं आता नैनाने सुद्धा ठरवलेलं असतं. त्यावेळेस मात्र आता घरामध्ये एक आनंदाचं वातावरण असतं की कलाही प्रेग्नेंट आहे आणि सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्यात आणि घरामध्ये एक आनंद आलेला असतो नवीनच. आणि आता कला आणि अद्वैत दोघेही खाली येत असतात. त्यावेळेस मात्र कलाचा हात अद्वैतने पकडलेला असतो. हे बघून रोहिणी सरोज या दोघींनाही फारच राग येत असतो. परंतु आता रोहिणी आणि सरोज दोघीही खूप प्रयत्न करत असतात तरी देखील त्यांना अपयश येत असतं. मग आता रोहिणी म्हणते की आपण राहुलची मदत घेऊया. मग आता राहुल आणि सरोज हे तिघेही आता एकत्र आलेले असतात. राहुल म्हणत असतो की मी आता काय करतो ना तुम्ही बघतच राहा. आता राहुल म्हणत असतो की मी नाही ना त्या कलाला आपटवलं दातावरती तर माझं नाव राहुल नाही असं आता त्यांचं ठरलेलं असतं. राहुल आता या तिघांनाही सामील झालेला असतो आणि ते तिघेही एकत्र येऊन आता मात्र कलाचं पूर्णपणे वाटोळं करणार असतात. त्यासाठीच आता त्यांनी नवनवीन कल्पना शोधायला सुरुवात केलेली असते. ती दुसरीकडे इकडे नैनाच्याही डोक्यामध्ये तोच प्लॅन असतो. म्हणजे आता कलाच्या विरोधात मात्र 3 व्यक्ती उभे राहिलेले असतात आणि आता कलाचा जीवही धोक्यात असतो आणि कलाच्या बाळाचाही. दुसरीकडे आता कला आणि अद्वैत दोघेही एका रूम मध्ये असतात. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर तुला काय वाटतं, जर ही गोष्ट खरीच असेल आणि मी खरंच जर प्रेग्नेंट असेल? तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की खरंच प्रेग्नेंट असेल म्हणजे? तेव्हा मात्र कला म्हणत असते की अरे मला फक्त उलट्या झाल्या यावरून मी प्रेग्नेंट आहे असं कशावरून? मला मेडिकल टेस्ट करायची आहे आणि त्यात जर माझं हे सगळं जर आलं तरच मी मानेल की मी प्रेग्नेंट आहे किंवा नाहीये म्हणून. मला काही आठवत नाहीये, जे काही घडलंय त्यातही मला काही आठवत नाहीये आणि आता मात्र माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. मला काय वाटतंय अद्वैत, आपण एकदा मेडिकल टेस्ट करून घेऊयात का? त्यावेळेस मात्र अद्वैत म्हणतो की बरोबर बोलतेय खरे, तू बरोबर बोललीस, आपण उद्याच जाऊयात हॉस्पिटलला आणि हे सगळं टेस्ट करून येऊया. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर मला खरं सांग ना, आता समजा मी जर आई झाले तर तू माझी अशीच काळजी घेशील जशी काल घेत होता तू? तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की खरे तू माझं डोकं आता इरिटेट करू नको. जे काही घडलंय ना ते अनावधानाने घडलंय आणि आता ते निस्तारणं माझ्या हातात आहे. तेव्हा मात्र मला ते पार पाडावंच लागल असं आता अद्वैत म्हणत असतो. अद्वैत म्हणत असतो की आणि तू काही कामं वगैरे करू नको, उद्या आपण हॉस्पिटलला जाऊ आणि मग डॉक्टरांचा रिपोर्ट आला की मगच या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवूया. तोपर्यंत या गोष्टीचा विषय सुद्धा काढायचा नाही. आता मात्र इकडे दुसरीकडे रोहिणी आणि सरोज यांना तर कन्फर्म झालेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे आणि सरोजलाही आठवत असतं की कशा प्रकारे अद्वैत आणि कला दोघे एकमेकांना चिटकून झोपलेले होते आणि त्यांच्यामध्ये त्या गोष्टी होणं साहजिकच आहे असं सरोजला वाटत असतं. आणि कलाही प्रेग्नेंट झाली आहे यावरती सुद्धा आता सरोजचा पूर्ण विश्वास असतो. आता सरोजने एक प्लॅन केलेला असतो. रात्री जेव्हा कला उठलेली असते त्यावेळेस मात्र मुद्दामच आता सरोजने बाहेर एक ग्लास फोडलेला असतो आणि त्याचा आवाज होऊन आता जेव्हा कला ऐकते तेव्हा मात्र कला उठून खाली येत असते. त्यावेळेस मात्र आता सरोज तिथेच असते, पायऱ्यांच्या बाजूलाच लपलेली असते आणि तिला साथ देण्यासाठी रोहिणी तिथंच असते. आणि मग काय, कला जेव्हा बाहेर येते पायऱ्यांवरती उभी राहते तेव्हा मात्र सरोज मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि कलाला खाली ढकलून देते. कला आता वरून खाली पडलेली असते. कला आता गटांगळ्या खात खाली आलेली असते. आता मात्र कलाला प्रचंड मार लागलेला असतो. कलाला इतका मार लागलेला असतो की कला आता रक्ताने रक्तभंबाळ झालेली असते. कला पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेलेली असते.
कला मोठ्याने ओरडलेली असते की चांदेकर असं म्हटल्यानंतर अद्वैत सुद्धा तिथं आलेला असतो. सरोजने लगेचच आता पाठीमागून जाऊन आता मात्र तिची जागा बदलवलेली असते, जेणेकरून कोणीही तिला ओळखू नये की कोणी लोटलं खाली. आता सरोज स्वतः पुन्हा तिथे येते आणि मग म्हणत असते की काय झालं. मुद्दामच असं करायला लागते की जसं काही झालंच नाही, कारण की अद्वैत तोपर्यंत खाली आलेला असतो आणि त्याने कलाला आता उचलून घेतलेलं असतं आणि म्हणत असतो की खरे खरे उठ, अगं काय झालं तुला, तू खाली कशी काय पडली, असं आता तो खरेला म्हणत असतो. परंतु कला मात्र बेशुद्ध असते. कलाला आता बेडवरती बसवण्यात येतं, तिच्या चेहऱ्यावरती पाणीही मारण्यात येतं, तरी देखील आता कला काय उठायला तयारच नसते. कलाला मेंदूला मार लागलेला असतो आणि कला आता पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत असते. अद्वैत प्रचंड घाबरतो. अद्वैत लगेचच ॲम्ब्युलन्सला बोलवून लगेचच कलाला आता हॉस्पिटलमध्ये रवाना करतो. आता कलाला ॲडमिट केलेलं असतं. कला आता बेडवर असते आणि कलावरती आता उपचार सुरू झालेले असतात. कलाच्या डोक्यातून प्रचंड रक्ताचा स्राव होत असतो आणि डॉक्टर आता कलाचं ऑपरेशन करत असतात. कलाचं हे बघून, कलाची अशी अवस्था बघून मात्र अद्वैतला प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अद्वैत मात्र आता देवाकडे प्रार्थना करत असतो की प्लीज देवा, खरेला काही होऊ देऊ नको. आता मात्र अद्वैतचं प्रेम आणखीनच वाढत चाललेलं असतं कलाविषयी आणि कला आता तिकडे मृत्यूशी झुंज देत असते, कारण की कलाच्या डोक्याला मात्र आता प्रचंड मार लागलेला असतो आणि हे सगळं सरोज आणि रोहिणीच्या प्लॅननुसार झालेलं असतं. त्यावेळेस मात्र सरोजलाही आनंद होत असतो आणि रोहिणीला पण. दोघीही बोलत असतात की बघितलं रोहिणी, मी काय केलं, मी कलाला खाली ढकलून दिलं. आता मात्र तिलाही माहित नाही की तिला कोणी खाली ढकलून दिलं आणि आता तिचं बाळ तर जाऊ दे, ती स्वतः जिवंत राहते की नाही हा प्रश्न आहे. आता मात्र रोहिणी म्हणते की सरोज, अगं इतक्यातच नको बाहेर राहून जाऊ, आता आपल्याला पुढला प्लॅन करायचा आहे, विसरू नको. आता या कलाला या जगातून उठवायचं असेल तर आपल्याला या हॉस्पिटलमध्येच काहीतरी प्लॅन करावा लागेल आणि त्या प्लॅनिंगनेच आपल्याला मात्र या कला खरेला देवाघरी पाठवता येईल, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही, असं आता रोहिणी म्हणत असते. तेव्हा सरोज म्हणते की ठीक आहे. त्यावेळेस मात्र आता राहुल तिथं आलेला असतो. राहुल म्हणत असतो की वा सरोज मामी, तू किती छान कमाल केलीस. कलाला आता मात्र तू हॉस्पिटल बेडमध्ये पाठवलंय, ICU मध्ये पाठवलंय. आता देवाघरी पाठवणं काही इतकं अवघड नाहीये. आपण एक काम करूया. आता त्यांचा एक प्लॅन ठरलेला असतो आणि त्यावरती ते खूप हसत असतात आणि म्हणत असतात की वा, आता मात्र कला कायमची देवाघरी जाणार आणि खूप मजा येणार, असं आता सरोज, रोहिणी आणि राहुल म्हणत असतात. इकडे मात्र आबाही प्रचंड टेन्शनमध्ये आलेले असतात. अद्वैत आता मात्र रडायला लागलेला असतो. अद्वैत आता प्रचंड टेन्शनमध्ये असतो आणि अद्वैतची अवस्था आता आबा बघत असतात आणि म्हणत असतात की अद्वैता, तू टेन्शन घेऊ नको, तू शांत राहा, सगळं काही ठीक होईल. देवी अंबाबाई आपल्या पाठीशी आहे, तू अजिबात काळजी करू नको, कलाला काही होणार नाहीये आणि तू टेन्शनही घेऊ नको, जे काही होईल ते चांगलंच होईल, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. आता मात्र डॉक्टर इकडे उपचार करत असतात. इकडे राहुलने आता एका वॉर्ड बॉयला पकडलेलं असतं आणि म्हणत असतो की मी तुला पैसे देतो, फक्त मी सांगेल तसं करायचं. आता मात्र तो वॉर्ड बॉय पैशांना भुललेला असतो आणि म्हणत असतो की ठीक आहे साहेब, बोला. तेव्हा मात्र सरोज, रोहिणी हे आलेल्या असतात आणि म्हणत असतात की हे बघ, या ICU मध्ये आता जी व्यक्ती ऍडमिट आहे आणि जिच्यावरती ऑपरेशन चालू आहे ती आहे कला खरे आणि हिला आपल्याला ढगाबाहेर पाठवायचंय. तेव्हा मात्र तो वॉर्डबॉय म्हणतो की अहो काय बोलताय तुम्ही, मला नाही शक्य बरं का हे सगळं. तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो की अरे तुला नाही काही करायचंय, तुला फक्त मी जे सांगतोय ना ते करायचंय आणि मला फक्त माहिती पुरवत राहायची, काय आहे काय नाही येते, सगळं काही आहे ना ते मला प्रॉपर कळालं पाहिजे. तेव्हा मात्र तो वॉर्डबॉय म्हणतो की ठीक आहे साहेब, मी तुम्हाला सगळी माहिती देईल, तुम्ही फक्त मला सांगा की काय करायचं ते. तेव्हा राहुल त्याला सगळं समजावून सांगतो. आता इकडे यांचा सगळ्यांचा प्लॅन ठरलेला असतो की रात्रीच्या वेळेस मात्र कलाला जेव्हा पाणी वगैरे प्यायचं असेल त्यावेळेस मात्र त्याच्यामध्ये आपण औषध देऊया, जेणेकरून कला तशीच गुडूप होऊन जाईल आणि ते बाहेरही आलं नाही पाहिजे की असं काही झालं इथे म्हणून. तेव्हा मात्र आता सरोज म्हणत असते की ठीक आहे, आपण तसंही करूया. तेव्हा मात्र रोहिणी म्हणते की ठीक आहे, मी सगळ्या गोष्टींची सोय केलेली आहे, आता मात्र तुला हा प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे, तुला जायचं हे सगळं करायला. तेव्हा मात्र आता सरोज स्वतःही ही सगळी गोष्ट करणार असते. कलाला पाणी जेव्हा प्यायचं असेल तेव्हा मात्र स्वतः सरोज पाणी देणार असते आणि मात्र मग लगेचच कलाचा जीव जाणार असतो.
परंतु अद्वैत कलाला काय सोडायला तयार नसतो. आता सरोज म्हणत असते की अद्वैत, अरे तू घरी जा, आराम कर, तुलाही आरामाची गरज आहे, मी थांबते इथे, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळी काळजी घेईल आपोआप, तू काही टेन्शन घेऊ नको. तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की नाही, मी खरेला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आता मात्र अद्वैत काय कलाला सोडून कुठेही जायला तयार नसतो आणि ही गोष्ट बघून मात्र आता सरोजलाही राग येत असतो. आता मात्र अद्वैतला झोप लागलेली असते आणि तिथे एक ग्लास असतो, त्याच्यामध्ये आता सरोजने औषध टाकलेलं असतं आणि मग लगेचच आता मात्र सरोजने अद्वैतला उठवलेलं असतं आणि म्हणत असते की चल तू माझ्यासोबत बाहेर चल, जरा बाहेर बसूया. आता मात्र अद्वैत तयार झालेला असतो आणि तोही सरोजसोबत बाहेर आलेला असतो. आता जेव्हा कलाला पाणी प्यायचं असतं तेव्हा मात्र कला उठलेली असते आणि कलाने ते पाणी प्यायलेलं असतं आणि आता मात्र कलाचा जीव धोक्यात जाणार असतो. कलाला काय होतंय काय होत नाहीये काही कळत नसतं आणि मात्र आता ती खूपच जास्त व्याकुळ होऊ लागते आणि तिला खूपच जास्त तडफडायला होऊ लागतं आणि आता कला तडफडत असते आणि आता तिथेच बाजूला असलेलं बेलची जी बटन आहे ती दाबली जाते आणि मोठा आवाज होतो. त्यावेळेस मात्र डॉक्टर पळत पळत येतात आणि बघतात तर काय तर हिला काहीतरी त्रास होतोय. मग लगेचच डॉक्टर तिच्यावरती उपचार सुरू करतात आणि सर्वांनाही लक्षात आलेलं असतं की कलाला कोणीतरी औषध देऊन मारण्याचा प्रयत्न केलाय आणि डॉक्टर म्हणतात की हो असं घडलं इथे. आता मात्र सगळा मोठा प्लॅन झालेला असतो आणि त्याच्यामध्ये कलाचा जीव आता धोक्यामध्ये गेलेला असतो. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं असतं. आता मात्र अद्वैतला फार टेन्शन आलेलं असतं आणि अद्वैत म्हणत असतो की जर मी इथे होतो तर हे घडलं कसं, आणि सोबतच मी जेव्हा बाहेर गेलो, जेव्हा आईने मला बाहेर नेलं तेव्हाच हे कसं काय घडलं. तेव्हा अद्वैतचा सगळा जो डाऊट असतो तो आता सरोजवरती जाऊ लागतो आणि अद्वैत हॉस्पिटलमध्येच म्हणत असतो की माझ्या कलाचा, माझ्या बायकोचा जीव धोक्यात आहे आणि तो फक्त तुझ्यामुळे, तूच केलं नाही हे सगळं. आता मात्र सरोजचं भांडं अद्वैत समोर फुटलेलं असतं आणि आता अद्वैत प्रचंड चिडलेला असतो. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 अशी कमेंट करा. आणि मित्रांनो, आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.